लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ज्या वेळेस हे शहर 2002 ते 2005 कुंभमेळ्यात दिव्याच्या गाडीचा गर्व नव्हता, ती गाडी लाल दिव्याची लोकांची होती। लोकांमध्ये जात होतो, काम करीत होतो, मग पाण्याचा असेल, रस्त्यांचा असेल, पुलांचा असेल, गटारीचा असेल, अडीअडचणी असेल, हे लोकांच्या मनात रुजलेलं होतं आहे। आणि म्हणून मग त्या निमित्त होतं कुंभमेळ्याचं, संधी होती विकासाची। हे भारतातल्या अनेक लोकांनी पाहिलं। त्यातीलच एक व्यक्ती, एक 70-75 वय आहे त्यांचं, आणि त्यांनी मला सांगितलं की आजच्या दिवस थांबा, का जर लोकसभेमध्ये तुम्ही अपक्ष लढणार असेल आणि त्यामध्ये तुम्हाला खात्री असेल निवडणूक लढवून जिंकण्याची, तर तुम्ही त्या तयारीमध्ये मला एक तुम्ही 24 तास द्या। म्हणजे मी काल म्हणालो होतो 11 वाजता बोलतो, तर मला त्यांनी काल 9 वाजता रात्री सांगितलं, तुम्ही जर लोकसभा लढवणार नसेल, समजा लढवण्याचं जाहीर करणार असेल, आणि त्यामध्ये माझा सल्ला आहे तुम्हाला का ह्या लोकसभेमध्ये तुम्ही अर्ज भरण्याऐवजी विधानसभेची पूर्णपणे तयारी करा। आणि मग तोच संकेत मी घेऊन आज ठरवलं आहे का आता मी नाशिक लोकसभेचा अर्ज भरणार नाही। याचं कारण मला फक्त निवडणूक लढून कोणाला फाडायचं नाही आणि कोणाला जिंकूनही द्यायचं नाही आहे। यासाठी मी आता अर्जाची जी तयारी केली होती ती पूर्णपणे मी आज माझ्या नाशिक जिल्ह्यातील मी 300-350 गावांच्या पुढे ज्या भेटी दिल्या होत्या, त्यांनी मला जे बळ दिलं प्रत्येक गावातल्या नागरिकांनी, त्यांचे मी मनापासून आभार मानतो। आणि शहरामध्ये मी सगळ्या झोपडपट्टीपासून मध्यमवर्गीयांपासून जबाबदार उद्योगपती, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक या सगळ्यांचे जे अभिप्राय दिले होते, त्यांनी मला सांगितलं होतं तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील। मी त्यांचे देखील माझ्या नाशिक शहरातील ग्रामीणच्या सगळ्या जनतेचे मनपूर्वक नातेवाईक, मित्रपरिवार आणि माझ्याबरोबर फिरणारे 5 अधिक त्यांना बळ देणारे विविध या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचा ऋणी आहे। आणि म्हणून मी आज हा अर्ज आता मी भरायला जाणार नाही हे जाहीर करतो। तुमचे काही प्रश्न असेल तर मला